नमस्कार, SN न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। पिंपळनेर शहरामध्ये मोकाट जनावरांच्या हल्ल्यामध्ये एका सेवानिवृत्त तलाठी गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे। या घटनेने मात्र संपूर्ण पिंपळनेर शहरामध्ये खळबळ उडाली आहे। या संदर्भातील सविस्तर वृत्त असे। काल सायंकाळी खानका मशीन, विश्वनाथ चौक तसेच भाजी बाजारामध्ये 2-3 गोऱ्यांची झुंबड सुरू होती। या ठिकाणी अनेकांनी ही झुंबड सोडवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना यश आले नाही। या परिसरामध्ये लोकांनी आपला जीव मुठीत धरून जाणे पसंत केले, मात्र याच दरम्यान येथील मशिदीजवळ सेवानिवृत्त तलाठी राजदर भोई हे सायंकाळी आपल्या नातवाला घेऊन जात असताना खानकाम मशिदीसमोर भाजी बाजारामध्ये संबंधित बैलांनी भोई यांच्यावर हल्ला चढवला। या हल्ल्यामध्ये ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर येथील चौरे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। दरम्यान या परिसरामध्ये मोकाट जनावरांचा हैदोस वाढला असून त्यांचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी आता केलेली आहे। परिसरामध्ये व्यापाऱ्यांनी टाकून दिलेला भाजीपाला खाण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या भागामध्ये मोकाट जनावरे जमतात। यामुळे अनेकांना या परिसरातून जाताना जीव मुठीत धरून पुढे जावे लागते। परिसरातील मोकाट जनावरांचा तातडीने बंदोबस्त प्रशासनाने करावा अशी मागणी नागरिकांकडून जोर धरते आहे। दरम्यान संबंधित गंभीर जखमी झालेले तलाठी भोई यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर चौरे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। SN न्यूजसाठी प्रतिनिधी सुभाष जगताप, पिंपळनेर। धन्यवाद। अप्पासाहेब नमस्कार। नमस्कार सर, नमस्कार। आपलं काय नाव? राजदर गंभीर भोई, पेन्शन तलाठी साटकल। काय झालं हे काल? हे काल 6:30 वाजता मोकाट जनावर भाजीपाला गल्लीमध्ये येत होते। एकदम जोराने धावपळ करत असं जसा मी टर्न घेतला ST स्टँडकडे जाताना मस्जिदीजवळच, तर मी चारी गुरांच्या याच्यात झरपटलं गेलो आणि तिथंच बेशुद्ध झालो। मग बेशुद्ध झालो। अगोदर कोतकर डॉक्टरांच्याकडे गेलो। कोतकर डॉक्टर घरी नसल्यामुळे मग इथं चौऱ्यांकडे आलो। तरी पिंपळवासियांनी, पिंपळकरांनी आपली जी मुकाट गुरं असतील त्यांनी आपल्या दाराशी बांधावी, आपल्या वाड्यात बांधावी, जेणेकरून गाववासियांना, पिंपळवासियांना व परिसरातील लोकांना त्रास होणार नाही। या इच्छेने मी पेन्शनर सर्कल सगळ्या गाववासियांना, सगळ्या परिसरातील लोकांना आग्रहाची विनंती करीत आहे आणि शासनाने यावर पर्यायी व्यवस्था म्हणून सर्वतोपरी त्यांचा बंदोबस्त करावा। ज्येष्ठ नागरिकांच्या वयाचा आणि त्यांच्या एकंदरीत प्रवासाचा विचार करता नागरिकांमध्ये खूप मोठे समाधान व्यक्त केले जात आहे। या सुविधेच्या निमित्ताने कुटुंबामध्ये एक चांगली व्यवस्था उभी राहिल्याचं समाधान सुद्धा व्यक्त होते आहे।